शेवंत वादळासारखी सासरच्या दारात पोचली. तिने रागानं उंबरठा ओलांडला आणि थेट सासू सासऱ्यांसमोर डोळे वटारून उभी राहिली. कुठं आहे त्यो मनोज? बाहेर बोलवा त्याला. तिच्या आवाजातच पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त ताकद होती. सासू सासऱ्यांनी उघडपणे मनोजचं समर्थन केलं. हे बघ, आमच्या पोरांनी दुसरं लगीन केलं, त्यात काय वाईट नाही केलं. तू घर नीट सांभाळू शकली नाही म्हणून त्याला हा निर्णय घ्यायला लागलाय. हा, हे ऐकता शेवंताच्या हृदयात पुन्हा एकदा दुःखाचा घाव बसला. पण यावेळी ती कमजोर नव्हती. सासू म्हणाली, हे बघ, तुला या गावात राहायचं असेल तर गप राहायचं, नाही तर तुझ्या त्या मावशीच्या घरातून बी तुला हाकलून देऊ आम्ही. तुझी आबरू सगळ्या गावासमोर उघडी पाडू. काय करायचं तुला ते कर, आम्ही तुला भीक नाही घालत. हे ऐकून शेवंता स्तब्ध झाली. अपमानानं लालबुंद झालेल्या तिच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र शांतता होती. तिने सासूच्या डोळ्यात नजर रोखली आणि शांतपणे म्हणाली, आजवर लय सहन केलं, कारण मला माझ्या मुलाचं भविष्य लय महत्त्वाचं होतं. आता गप बसणार नाही मी, कारण आता माझा सन्मान, माझा आत्मसन्मान हीच माझी खरी ओळख आहे. मी आता लढणार, पण लढील ती स्वतःसाठी नाही, तर माझ्यासारख्या लय स्त्रिया आहेत ना, त्या बायकांसाठी मी लढीन. इतकं बोलून ती मंगेशचा हात पकडून तिथनं निघून गेली. तिच्या पावलांच्या ठसठशीत आवाजात तिच्या निर्धाराचा, आत्मसन्मानाचा आणि नव्या प्रवासाच्या सुरुवातीचा नवा सूर होता. या घटनेनं शेवंता आणखीनच भडकली. तिच्या अंतःकरणात वेदनेचा ज्वालामुखी उसळला. तिने मनाशी निर्धार केला की हा अन्याय गप्प बसून सहन करायचाच नाही. तिने पदराला गाठ मारली आणि संकल्प केला की हा अपमान धुवून काढायचा. ती तिथून तडक परसवाच्या गोठ्याकडे निघाली. नवऱ्याचा शोध घेत आत गेली तसा मनोज आणि ती दुसरी स्त्री तिच्या नजरेसमोर आली. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. क्षणभर शेवंता थिजली. तिच्या हृदयाचा ठाव सुटला. दुसऱ्या क्षणी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या लाटेनं तिला वेढलं आणि ती एखाद्या वाघिणीसारखी मनोजच्या अंगावर झेपावली. अरे मनोज, काय चाललंय रे? मी जिवंत आहे तर दुसरं लगीन केलं तू? माझ्या लेकराला अनाथ करायला निघाला का तू? तिचा आवाज आसमंतात घुमला. ती विव्हळत होती, जखमी होती, पण रडत नव्हती. ती सुडानं पेटली होती. तिचा तो रुद्रावतार बघून मनोजही भेदरला. बाजूला उभ्या असलेल्या त्या बाईचा चेहरा फिक्कट पडला. गावकरी स्तब्ध होते. सगळ्यांच्या नजरा या नाट्यावर खिळल्या. शेवंता संतापानं थरथरत त्या बाईकडे वळली. तिची नजर आता जळजळीत होती. चेहऱ्यावर वेदनेचे, अपमानाचे, फसवणुकीचे उमटलेले ठसे स्पष्ट दिसत होते. आग चांडळणी, माझ्या संसारावर घाव घालणारी, माझ्या लेकराला बापाच्या प्रेमापासून वंचित करणारी, माझे जीवा उठली काय? माझं जगणं उद्ध्वस्त केलं, माझं सौभाग्य हिरावून नेलं. आता तुला जिवंत नाही सोडत. काय झालं तर होऊन दे. गर्दीत कुजबूज सुरू झाली. काहींनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला, पण शेवंता आता रोखता येण्याच्या पलीकडे गेली होती. तिच्या वेदनेचा कोंडमारा फुटला होता. चांडाळणे, तुला माहिती नव्हतं का ह्याचं लगीन झालंय? मी त्याची बायको अजून जिवंत आहे. माझ्याशी घटस्फोट न घेता तुझ्याशी लगीन केलं आणि तू बी शिरली वय त्याच्या मिठीत. कोणच्या हक्काने का? आहे का तुझ्या थोडीफार लाज शरम? का जन्मताच घाण टाकली ती बी? आणि तुझी माणुसकी कुठे गेली ग? शेवंता तडफडत होती, आक्रोश करत होती. तिच्या डोळ्यातून ज्वाळा निघत होत्या. गावकरी निशब्द होते. मनोजनं शेवंतावर अन्याय केला होता, पण आता ती कुठे थांबणार होती? ही ज्वाला आता शांत होणारी नव्हती. शेवंताचा आवाज आता आभाळ फाडून टाकणाऱ्या गडगडाटासारखा झाला होता. तिच्या संतापाच्या लाटेनं तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक जणाचा थरकाप उडाला होता. काहींनी तिच्या बाजूनी माना हलवल्या, तर काही स्त्रियांच्या डोळ्यात सहवेदना दाटून आली. शेवंता घामानी, अश्रूंनी भिजली होती, पण तिच्या निर्धारात किंचितही कमतरता नव्हती. तिने गावकऱ्यांकडे बघत आपल्या वेदना पुन्हा उघड्या केल्या. मी आज ही तर सत्य सांगती,
माझा संसार उद्ध्वस्त झाला, पण मी काय मूक बळी ठरणार नाही. मी अन्याय सहन बी करणार नाही. आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी काय गप्प बसणार नाही. तिच्या निर्धाराने अनेकांच्या अंगावर काटा आला. काहींनी तिच्या बाजूने आवाज दिला, तर काही जण कुजबुजत तिलाच वाईट साईड बोलायला लागले. पण शेवंत आता कुठल्याही टीकेला भीक घालणार नव्हती. तिच्या मनात आता फक्त न्याय ही एकच गोष्ट होती. गावभर संतापाची लाट उसळली. हा विषय आता वाऱ्यासारखा पसरला आणि अखेर वाडी प्रमुखांपर्यंत पोहोचला. तिथेच न थांबता शेवंता तडक त्यांच्या दारात जाऊन धापा टाकत उभी राहिली आणि म्हणाली, बाबा, मला या सगळ्यासाठी, या अन्यायासाठी न्याय पाहिजे आणि त्यो मागण्यासाठी तुमच्याकडे आले. जोपर्यंत तुम्ही मला न्याय देत नाही तोवर मी काही हितनं हालत नाही. तिचा आवाज कंप पावला. तिच्या निर्धारात अजिबात ढळ नव्हता. तिच्या डोळ्यात वेदनेच्या निखाऱ्यासारखी ज्वाला धगधगत होती. बाबा, ही काय फक्त माझी लढाई नाही. ही गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या आणि पोरीच्या सन्मानाची लढाई आहे. जे मी अन्याय सहन केला असा ना, तर उद्या कोणाची बायको नाही तर मुलगी अशा परिस्थितीत सापडेल. आज न्याय झाला नाही तर गावात फसवणूक करणाऱ्यांना मोकळं रान मिळेल. गावप्रमुख काही वेळ गडबडले. त्यांनी डोकं खाजवत विचार केला आणि एका झटक्यात निर्णय घेतला की शेवंता, तू जे काय माझ्या कानावर घातलं ते मी शांतपणे ऐकलं. आज रात्रीच मी गावसभा लावतो. तिथं या प्रकरणाचा न्याय केला जाईल. या निर्णयानं गावात नवीन वणवा पेटला. गावभर हा विषय वाऱ्यासारखा पसरला. चौकाचौकात, वाड्या वस्त्यांवर, नाक्यांवर उभ्या असलेल्या गप्पांच्या कट्ट्यावर फक्त एकच चर्चा रंगली. शेवंता न्यायासाठी एकटी लढणार का? गावाचा कौल काय लागणार? सत्य जिंकेल का? न्यायाची ठिणगी पेटेल का? गावात चर्चा सुरू झाली. काही जण तिच्या बाजूनं बोलत होते तर काही जण तिला दोष देत होते. शेवंता यासाठी आता वैयक्तिक राहिली नव्हती. रात्री गावात जे काही घडणार होतं त्यांनी फक्त शेवंताच नाही तर संपूर्ण गावाचं भवितव्य ठरणार होतं. रात्री गावप्रमुखांच्या अंगणात उशिरापर्यंत सभा भरली होती. गावातली प्रमुख, प्रतिष्ठित मंडळी, अनुभवी बुजुर्ग आणि असंख्य गावकरी या सभेला हजर होते. दिव्याच्या मंद प्रकाशात जमलेली गर्दी, सभोवतालचा गहिरा गंभीरपणा, अधूनमधून ऐकू येणारी कुजबूज. कारण आजचा विषयच तसा होता. एका बाईच्या न्यायासाठी, तिच्या अब्रूसाठी, तिच्या संसारासाठी. शेवंता एका कोपऱ्यात खांबाला टेकून बसली होती. तिच्या डोळ्यात संतापाच्या ठिणग्या होत्या. तिचा रोख नवऱ्याकडे होता. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटायच्या बेतात असलं तरी हातातल्या बांगड्या अजूनही तिच्या नात्याचा पुरावा देत होत्या. ओटीत मंगेश घट्ट चिकटून बसला होता. त्याला कळत नव्हतं की आई इतकी अस्वस्थ का आहे, पण आईच्या हृदयाची वेदना त्याला जाणवत होती. गावप्रमुखांनी सभेला सुरुवात केली आणि शेवंता पुढे सरसावली. तिच्या आवाजात ठामपणा होता, पण त्यात दडलेली वेदना कोणाच्याही काळजाचा ठाव घेईल अशीच होती. तिने गावप्रमुखांची परवानगी मागितली आणि बोलायला सुरुवात केली. मायबाप गावकऱ्यांनो, मी कुठं चुकले याचं उत्तर मला तुमच्याकडनं पाहिलं. लग्न झाल्यावर मला वाटलं होतं की माझं आयुष्य सुखाने, प्रेमाने, विश्वासाने फुलून जाईल. सुरुवातीचे दिवस तसे गेले, मी खोटं बोलणार नाही. पण जेव्हा मंगेश जन्माला आला तेव्हापासून सगळं बदलायला लागलं. ती बोलताना थोडीशी थांबली. तिच्या घशात हुंदका अडकल्यासारखा वाटला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला वाटलं होतं का मुलगा जन्मल्यावर नवऱ्याचं प्रेम वाढन, तो अधिक आधार देईन. पण त्याऐवजी त्यांनी मला टाकलं, दुसऱ्या नात्यात गुतायचा निर्णय घेतला. सभेतले लोक निशब्द झाले. शेवंता बोलत होती, पण तिच्या शब्दांपेक्षा तिच्या आवाजातल्या वेदनेनं जास्त खोल परिणाम केला होता. काही जणींच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही पुरुषांनी माना खाली घातल्या. आज ती फक्त स्वतःसाठी नाही तर अशा अनेक स्त्रियांसाठी आवाज उठवत होती, ज्या स्त्रिया आवाज दडपून जगत होत्या. सभेच्या मध्यभागी उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्यानं तोंड फिरवलं, पण शेवंता शांत नव्हती. कारण आजची रात्र तिच्या अस्मितेची, तिच्या संघर्षाची आणि तिच्या लढाईची होती.
शेवंता दोन्ही हात जोडून गावासमोर ठाम उभी राहून विचारत होती की जो माझ्यासारख्या बायकोला अशी वागणूक देऊ शकतो तो दुसऱ्या कुठल्याही बाईशी निष्ठा ठेवू शकतो का आणि ती निष्ठा राखू शकतो का. गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काहींनी शेवंताच्या बोलण्यावर सहमतीनं माना हलवल्या तर काहींनी अविश्वासानं मनोजकडे रोखून बघितलं आणि काही जणांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसायला लागला होता. शेवंता पुढे सरसावली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या शब्दातली धग कोणाच्याही काळजाला चर्र करून जाळून टाकणारी होती. माझ्या नवऱ्याने मला फसविलंय. माझं लग्न होण्यापूर्वी त्याचं 2 बायकांसोबत अनैतिक नातं होतं आणि हे प्रकरण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी मला अंधारात ठेवलं. हे सगळं माझ्यापासून लपविलं गेलं. लग्न झाल्यानंतर गावातल्या बायकांच्या कुजबुजी माझ्या कानावर येत होत्या, पण मी काय त्यांचं बोलणं कानावर घेतलं नाही, मनावर तर नाहीच नाही. त्यावेळेला सासू सासऱ्यांना बी काही विचारलं नाही आणि ती माझी मोठी चूक झाली. मी सत्य जाणून घेण्यासाठी लय प्रयत्न केले. एक दिवशी त्या दोघांना शेतावरच्या खोलीत रंगे हात पकडलं. मी सासूला बी दाखवलं, पण सासूनी मलाच दोष दिला. सासू सासरा मोठ्या जाऊबाई तिघांनी मला जब्बर मारहाण केली आणि त्याच्यानंतर मला रोज उपाशी ठेवायला लागले. रोज शिवीगाळ व्हायला लागली, रोज मारझोड व्हायला लागली आणि एक दिवशी माझ्या केसाला धरून त्यांनी मला आणि माझ्या लेकराला घरातून बाहेर फेकून दिलं. बोलताना ती थांबली. सभोवतालच्या माणसांना तिच्या वेदनांचा भार सहन होईना. तिच्या बोलण्याने गावात संतापाची लाट उसळली. एवढ्यात गावातला एक बुजुर्ग उभा राहिला आणि त्यांनी थेट मनोजला विचारलं, मनोज, शेवंत जे आरोप करते ते खरे आहेत का खोटे आहेत? तू तुझ्या बायकोला आणि लेकराला का घराबाहेर काढलं? गावासमोर सांग. मनोज पुरता गडबडला. तो चाचपडला. त्यांनी गावकऱ्यांकडे बघितलं, पण कोणाच्याही नजरेला तो नजर देऊ शकला नाही. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची सावली उमटली. तो काही बोलायच्या तयारीत असताना त्याचे वडील मध्ये ओरडले, हे बघा, हे घरगुती प्रकरण आहे. नवऱ्या बायकोच्या भांडणाला असं चावट्यावर मांडायचा अधिकार हिला नाहीच आहे. गावात एक क्षण शांतता पसरली, पण त्या क्षणी शेवंता अंगारासारखी पेटली. ती संतापानं जागेवरून उठली. तिच्या डोळ्यात दाहक तेज होतं. का का नाही मांडू शकत मी हा प्रश्न? अहो, तुम्ही जर मला न्याय दिला असता तर आज ही सभा भरवायची वेळच आली नसती. माझं लग्न झालेलं असताना बी माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करायची परवानगी तुम्ही का दिली? माझी संमती न घेता दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे हे माहिती नाही बाई तुम्हाला? गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. आज शेवंता फक्त स्वतःसाठी नाही तर गावातल्या प्रत्येक अन्यायग्रस्त स्त्रीसाठी लढत होती. तिच्या डोळ्यातून अंगार बरसत होते. गावाने आता निर्णय घ्यायचा होता. सत्तेच्या बाजूने उभं राहायचं का अन्यायाला मूक संमती द्यायची? गर्दीतून गोंधळाचे आवाज उमटायला लागले. लोकांमध्ये उसळलेल्या संतापाच्या लाटेनं वातावरण जास्त तापलं. वाडी प्रमुखांनी दोन्ही हात उंचावले आणि शांतता राखण्याचा इशारा दिला. जमलेल्या लोकांनी गोंधळ थोडा वेळ थांबवला, पण प्रत्येकाच्या नजरेत संताप ठिणग्या टाकत होता. गावप्रमुखांनी मनोजकडे रोखून बघितलं. त्यांचा आवाज कडक आणि थेट होता. म्हणाले, मनोज, उत्तर दे, शेवंता जे काय म्हणते ते खोटं आहे का? मनोजनं काही बोलायच्या आत गर्दीतनं कोणीतरी जोरात ओरडलं का जर तू दोषी नसशील तर स्पष्ट उत्तर दे. हे वाक्य ऐकताच मनोजच्या कपाळावर घामाच्या धारा फुटल्या. त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली झाक स्पष्ट दिसत होती. तो गडबडला. त्याचा आवाज अडखळत बाहेर पडला. म्हणाला, मी असं काही केलंच नाही. त्याचे शब्द इतके तोकडे होते, कमकुवत होते की त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नव्हता. गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली. संतापाचा ज्वालामुखी आता फुटायच्या बेतात होता. शेवंता पुढे सरसावली. तिचा आवाज निर्धारानं भरलेला होता. त्यात दुःखही होतं आणि अन्यायाविरुद्ध पेटलेला रोष सुद्धा होता. म्हणाली, हे बघा, हा प्रश्न फक्त माझ्या संसाराचा नाही. हा प्रश्न गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाचा आहे. आज जर हा अन्याय गप बसून सहन केला तर उद्या कोणत्याही बाईला असा अन्याय भोगायला लागू शकन. म्हणून आज मला न्याय मिळालाच पाहिजे. गावकऱ्यांच्या आवाजात आता एकजूट उमटत होती. लोक एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले.
अन्यायाविरुद्ध उभं राहायची तयारी त्यांच्या मनात पक्की होत होती. वाडी प्रमुखांनी मनोजकडे कठोर नजरेनं पाहिलं, स्पष्ट शब्दात सुनावलं, शेवंता या गावची सून आहे, तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही. जर तुझ्यावरचे आरोप खोटे नसतील तर तुझी शिक्षा ठरवायला सगळा गाव एकत्र बसेल. गर्दीत गदारोळ झाला. प्रत्येक जण शेवंताच्या बाजूला होता. शेवंता डोळ्यातलं दुःख लपवू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातलं पाणी ओघळलं, पण आज तिच्या अश्रूंना दुर्बलतेची किनार नव्हती, तर ते संघर्षाचे आणि निर्धाराचे अश्रू होते. आपल्या लेकराला तिने कवटाळलं. आज तिच्या इतक्या महिन्यांच्या लढ्याला गावकऱ्यांची साथ मिळाली होती. अन्याय करणाऱ्याला माफ करायचं का त्याला शिक्षा द्यायची, हा निर्णय आता गावाच्या न्यायावर अवलंबून होता. रात्र झाली, पण सभा चालूच. शेवंताच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यानी कुठलाही कबुली जबाब दिला नाही. त्यांनी तिला न्याय द्यायला नकार दिला. शेवटी गावप्रमुखांनी सभा तिथेच थांबवली. पण शेवंता थांबणार नव्हती. आज गाव तिच्या पाठीशी होतं. तिचा लढा अजून संपलेला नव्हता. ती फक्त पुढच्या टप्प्यात प्रवेश करत होती. त्या रात्री शेवंता तिथेच अंगणातच झोपली. चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली तिच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या धारांना उसळायला उधाण आलं होतं. मनोजच्या विश्वासघाताने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, पण या क्षणी ती अश्रूंना मोकळं करायचं का स्वतःला अधिक कणखर करायचं या विचारात होती. सकाळ झाली तशी शेवंता सावकाश उठली. तिच्या चेहऱ्यावर थकव्याच्या खुणा होत्या. डोळ्यात एक नवा निर्धार होता. तिने मंगेशचा हात हातात घेतला आणि आपल्या माहेरच्या दिशेनं चालायला लागली. तिची पावलं मार्गक्रमण करत होती, पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं. प्रत्येक पाऊल जड वाटत होतं. प्रत्येक श्वास कठीण होत होता. नवऱ्याने तिला सोडून दुसऱ्या स्त्रीला स्वीकारलं, या कटू वास्तवाचा सामना करायची तयारी आता तिला करायला लागणार होती. ती स्वतःशी पुटपुटली की माझं आयुष्य आता एका टोकावर आलंय. पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. मागे वळलं तर फक्त वेदना आणि अपमानच दिसेल. पण आता थांबायचं नाही. मंगेशसाठी मला नव्यानं उभं राहायचंय. त्याच्या भविष्यासाठी मला कणखर व्हायचंय. तिने स्वतःलाच बजावलं. जग नेहमी कठोर असतं, पण माझ्या मातेच्या घरानं मला कधीही निराश केलेलं नाही. त्याच घरातनं मला उभारी मिळेल, माझ्या पंखांना बळही मिळेल. मंगेश तिच्या हाताला घट्ट धरून चालत होता. शेवंता मात्र आतून अनेक प्रश्नांनी घेरली गेली होती. मी माझ्या मंगेशला भविष्य काय देऊ शकेन? गावकऱ्यांनी सहानुभूती दाखवली खरी, पण माझं आयुष्य मलाच सावरायचं आहे. माझ्यासाठी कुणीही परत न्याय मागणार नाही. आता माझी लढाई मला स्वतः लढायला लागेल. गावकऱ्यांच्या सहानुभूतीचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते, पण त्या शब्दांना धरून राहून काहीही होणार नव्हतं. मंगेशसाठी मला ही लढाई जिंकायची आहे. माझ्या आईवडिलांच्या घरात प्रेम आणि आधार मला मिळेल, पण मला तिथे कायमचा आसरा नको आहे. मला स्वाभिमानाने उभं राहायचं आहे. आयुष्याने मला कितीही चोखून काढलं तरी मी मागे हटणार नाही. माझं आयुष्य पुन्हा उभं राहील. माझा मंगेश मोठा होईल, अभिमानानंच जगेल. माझं भविष्य माझ्या हातात आहे. माझ्या आयुष्याचा हा नवीन अध्याय फक्त दुःखाचं प्रतीक नाही, तर एका लढवय्या स्त्रीच्या पुनर्जन्माचं उदाहरण असेल. शेवंता चालत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्यामध्ये आज फक्त वेदना नव्हत्या, तर नव्या सुरुवातीचा निर्धार होता. जांभळेवाडीच्या सीमेवर पोहोचताच काही वाडीकर तिच्या दिशेनं पाहायला लागले. त्यांच्या नजरेत सहानुभूती होती. पण शेवंताला आता सहानुभूतीपेक्षा नव्या उमेदीची गरज होती. ती थांबली नाही. तिच्या पावलात निर्धाराची ताकद होती. तिने डोळ्यातले अश्रू पुसले. डोळ्यात उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन पुढे निघाली. शेवंता मंगेशला हाताशी धरून जांभळेवाडीत पोचली तेव्हा तिच्या हृदयात आसरा मिळेल, पुन्हा घरचे आपलं करतील ही एक मूक आशा होती. पण वाडीत पाऊल टाकताच तिला जाणवलं की तिच्या आयुष्यात संघर्षाचा नवीन अध्याय सुरू झालाय. तो आधीपेक्षा अधिक कठीण आहे. सासरच्या लोकांनी तिच्या विरोधात खोट्या आरोपांची मालिकाच पसरवलेली होती. त्यामुळे जांभळेवाडीतले लोक तिच्याकडे संशयानं बघत होते. गावभर कुजबूज चालू झाली होती की यात काहीतरी शेवंताचंच चुकलं असेल, नाहीतर नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी तिला घरातून बाहेर का काढलं असतं. लोकांच्या नजरा आता तिला जणू दोषी ठरवू पाहत होत्या.
काहींनी तिच्यावर टीका केली, काहींनी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली, तर काहींनी तिला आपल्या दारात उभंसुद्धा राहू दिलं नाही. या जांभळेवाडीत तिने बालपण घालवलं, जिथे कधी तिचं हसू रेंगाळायचं, तिथे आज तिच्या बदनामीच्या कथा उघडपणे सांगल्या जात होत्या. शेवंता मनातून खचली होती. चेहऱ्यावर आत्मविश्वास टिकवायचा प्रयत्न करत होती. तिला कळून चुकलं होतं की आपली खरी कहाणी सांगून कोणी विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे शांत राहून परिस्थितीशी सामना करणं हाच मार्ग योग्य आहे. ती फारशी कोणाशी वाडीत बोलत नव्हती. तिचा प्रत्येक शब्द, तिचं प्रत्येक हसू लोकांच्या संशयास्पद नजरेत होतं. काही महिलांना तिची दया येत होती, पण समाजाच्या भीतीनं त्या तिच्या बाजूला उभं राहायला धजावत नव्हत्या. त्या फक्त कुजबुजत होत्या की बिचारी लय सहन केला असन, पण आपण उघडपणे तिच्या बाजूला गेलो तर लोक आपल्याला बी दोष देतील. गावातले पुरुष मात्र वेगळ्या नजरेनं शेवंताकडे बघायला लागले होते. काही जण घराबाहेर उभं राहून तिच्यावर निंदानालस्ती करत होते, तर काही जण तिला टोमणे मारत होते. म्हणत होते, हिचा स्वभाव चांगला असता तर घर टिकवता आलं असतं. शेवंता जेव्हा आपल्या बापाच्या घरात पाऊल टाकत होती, तेव्हा वाडीभर एकच कुजबूज पसरली. प्रत्येक नाक्यावर चर्चा रंगली. ही आलीच परत आपल्या वाडीत. कोणाच्या चेहऱ्यावर तुच्छतेची छटा, तर कोणाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक. काहींनी थेट निषेधाच्या मुद्रेत माना वळवल्या. घरातून हाकलून दिलेली बाई ही परत माहेरी आली म्हणजे हिचं काहीतरी चुकलं असणार, अशी जळजळीत टीका वाऱ्यासारखी गावभर पसरली. शेवंता हे सगळं शांतपणे ऐकत होती. माहेरच्या मातीवर आपल्या पावलांचा अधिकार आहे, पण आता इथंही परकी वाटणारी नजर लागतीये, या जाणीवेनं तिचं काळीज सर्र करून उठलं. ती न बोलता सगळं सहन करत माहेरच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. हळूच दाराला झटका दिला, ते दार कुरकुरत उघडलं. पायाखालची धूळ ओळखीची वाटली, ती तिची राहिली नव्हती. दाराच्या उंबऱ्यावर थांबलेल्या तिच्या पायात एक अवघडलेपण होतं, कारण उंबरा जणू विचारत होता की तुला परत यावं लागेल असं कोणाला वाटलं होतं. घराच्या आत काळोखाचा एक थर उभा होता. भिंती थंडगार झाल्या होत्या. त्या भिंतीवरून ओघळणाऱ्या आठवणींचं ओझं शेवंताच्या डोळ्यातनं व्हायला लागलं. घरात आई वडील नव्हते, ते कधीच हे जग सोडून देवलोकात गेले होते. आईने माझा जरासा आवाज जरी ऐकला असता, तरी उकडलेली भाकरी टोपलीखाली ठेवून चेहऱ्यावर हसू आणत माझ्या कपाळावर अलगद हात फिरवून ती म्हणाली असती, कशी आलीस ग बाई. पण आता इथे हवा देखील न बोलणारी, घरही कोरडी. त्या एकाकी घरात पाऊल टाकताना शेवंत थरथरत होती. तिला वाटत होतं प्रत्येक भिंत तिच्यावर प्रश्नांचा दगड फेकतीये की का आलीस परत, कशासाठी आलीस परत, कुणासाठी आलीस परत. तिची नजर नकळत आईच्या झोपाळ्याकडे गेली. आईचं जुनं झोळलेलं झोपाळं आता शुष्क शांततेत हेलकावत होतं. त्यात उरलेल्या आठवणींचं ओझं झोकं घेत होतं. शेवंता झोपाळं हलवायला गेली तेव्हा ते एकदम टस्कन थांबलं, जणू म्हणालं, आता इथं कोणीच उरलं नाही, झुलवणारं सुद्धा आणि झुलणारं सुद्धा. शेवंता तशी स्वयंपाकघरात गेली. तांदळाचा डबा कोरडा होता. चुलीवरचा शेवटचा सुकलेला लाकूड तुकडा तिच्यासारखाच जळून गेला होता. घरातली ती कोपऱ्यातल्या देव्हाऱ्यातली मूर्ती धुळीखाली गुदमरली होती, जणू ईश्वरसुद्धा या घरातनं स्थलांतर करून गेला होता. शेवंताच्या आवाजाने नाही, पण तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्या जागेचं मौन भेदलं. त्या अश्रूंना पुसणारं कोणी नव्हतं, त्या तुटलेल्या घराला सांधणारं कोणी नव्हतं. ती हळूच म्हणाली की या घरात कोणीच राहत नाही, पण त्या शब्दात एक दाह होता, एक निव्वळ असहाय्यतेचा अंधार होता, एक शब्दहीन हंबरडा होता. ती जणू एक स्मशान झालेली आठवण होती. अजूनही चालत होती, जगत होती, पण कुठेही अस्तित्व नव्हतं. शेवंता वाऱ्यासारखी घरात शिरली, पण ती दारं, त्या खिडक्या, त्या भिंती मात्र तिला ओळखेनाशा नजरेनं पाहायला लागल्या. काहीतरी हरवलं होतं, काहीतरी आतून मोडलं होतं. त्या घराचं घरपणच हरवलेलं होतं. पायाखाली लागणाऱ्या धुळीत तिच्या पावलांच्या ओळी नव्हत्या. जणू आईच्या पदरासारखीच मायेची सावली तिथनं उडून गेली होती. चुलीत राख पडली होती. अंगणातली तुळस वाळत चालली होती.
मोगरा, पारिजातकाची झाडं पाण्याविना सुकून गेली होती. उंबरठ्यावर लोंबकळणारं तोरण जणू स्मशानातून उचलून आणलंय असं वाटत होतं. शेवंता त्या विराण घराच्या मधोमध एकटी बसली होती. शेवंता या घरात शेवटची जेव्हा होती तेव्हा आईबाबांच्या कुशीत, हसऱ्या भावंडांच्या सहवासात, उकिरड्यावर वड्यांची तयारी चालू होती. आणि आज त्याच घरात मरणाची शांतता. घड्याळाचा काटा थांबलेला, भिंतीवरची जुनाट चौकट उडून गेलेली. एकेकाळी त्यातून डोकवत हास्याचं लहानपण तिच्या आठवणींना वाकुल्या दाखवायचं, पण आता ती चौकट रिकामी, जणू काळानंच पुसून टाकलेली. फळीवर ठेवलेला खेळण्यांचा डबा उघडताच त्यात एक तुटलेली बाहुली, दुसरीचा चेहराच उडालेला. जणू त्या बाहुल्यांनी सुद्धा आठवणी पोटात घालून अवसान गाळलेलं होतं. आतल्या खोलीच्या कोपऱ्यात अजूनही आईच्या लुगड्याचा एक विरलेला तुकडा पडलेला दिसला. त्या लुगड्याच्या छोट्याशा तुकड्याचा स्पर्श होता. शेवंताच्या आतून काहीतरी फाटलं. तिच्या छातीत उसळून आलेली हुंदकी थेट गाभाऱ्यात जाऊन आदळली. शेवंताला आठवलं आईचं शेवटचं दर्शन, तिच्या डोळ्यातली ती एक प्रार्थना, माझ्या लेकीला सुखी ठेव. हीच तिची अखेरची इच्छा होती. पण आज ती लेक आईच्या पदराला मिठी मारून मूकपणे हुंदका देत रडत बसली होती. त्या घरात आता कोणीच नव्हतं. आई बाबा गेले, भाऊ पांगला आणि शेवंता, ती तर आता या घरासाठी परकी झाली होती. जणू हे घरसुद्धा तिला विचारत होतं की कोण तू, कुठनं आलीस, इथं बसून का रडतीयस. त्या दिवशी शेवंताच्या डोळ्यातनं ओघळलेलं पाणी केवळ दुःख नव्हतं, ते होतं एका काळाच्या अस्ताचं न सांगता उमटलेलं विलापगीत. त्या थंड झालेल्या सुरूसमोर आईच्या विरलेल्या पदराला गोंजारत बसलेली ती एकटी शेवंता, तीच होती त्या घरातली अखेरची जिवंत आठवण. श्रोते हो, शरद नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता 14वा भाग. 15वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.